न बोलून लय शानीबाई आहे ही। अहो आपल्या साध्या बोळ्या गोदाकाच्या मनात बी लय काय भरवलंय ना। अहो गोदाका बी लगेच सोयरीत जमाय निघालात। नाही, जिजानं माझ्या मनात काय बी भरवलं नाही। मग कशासाठी या बाईला घरात आणाय निघालाय तुम्ही? आमच्यावर सूड उगवायला? मी कशाला सूड उगवू तुमच्यावर? मग ह्या घरात खमक्या बाईची गरज आहे असं का म्हणालात तुम्ही? वहिनी साहेब, अहो अर्थाचा अनर्थ करायला लागलायसा तुम्ही। बराबर अर्थ कळाला आमासनी। अहो खाल्ल्या घराचा वास मोजायला कधीपासून शिकलाय तुम्ही? गोदाका, खाल्लेल्या ताटात कधी छेद करायचा नसतोय। वहिनी, गोदाकाचा अपमान केला मी सहन करून घेणार नाही। का? हा, माझ्या बायकोचा अपमान झालेला चालतोय तुला? ती काय रस्त्यावर पडले काय? सूरज, बस राहणार आता। एका परक्या बाईवरनं तू घरात भांडणं करायला लागलायस। अहो तेच म्हणतोय आम्ही बी। या भामट्या बाईनं घरात यायच्या आधीच भांडणं लावली। अहो घरात आल्यावर काय काय करेल ही? राणा भाऊजी, तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवू नका। हिला आत्ताच्या आता हाकलून द्यायच ना। अजिबात नाही। जिजाच्या जीवाला धोका आहे आणि जोवर तो टळत नाही तोवर जिजा कुठं बी जाणार नाही, इकडे आपल्या घरातच राहणार। नाही मालक, मी इकडे राहणार नाही। तुला राहू पण कोण देतं इथं? माझा निर्णय झालाय आणि मी जे ठरवलंय तेच होणार। अहो एका लगीन झालेल्या बाईला तुम्ही घरात आणतायसा? आपल्या खंदानाच्या इज्जतीचा विचार करा की जरा तरी। मला फक्त माणूस की माहित आहे, खानदान बिंदान मला काय माहित नाही। बास राणा भाऊजी, तुम्हासनी नसेल परवा खानदानाच्या इज्जतीची, पण आमासनी आहे। आणि काय झालं तरी ह्या बाईला आम्ही घरात येऊ देणार नाही म्हणजे नाही। वहिनी, या घरात कोण येणार आणि कोण येणार नाही हे तुम्ही ठरवायचं नाही। तू बी ठरवू नकोस मग। हे घर का तुझ्या एकट्याचं नाही, माझं बी आहे। माझंच आहे हे घर। या बाईनी या घरात यायचं नाही म्हणजे नाही। बास करा र, उग बाहेर तमाशा नग। हे बघा, आजची रात इथं थांबू द्या तिला। नाही नाही, तुमच्या घरात माझ्या येण्यानं वाद होणार असतील तर मी अजिबात येणार नाही। माझ्यावर केलं तेवढं उपकार नाही झालं, आता माझं मी बघतो। येतो। थांबा, जोवर निर्णय होत नाही तोवर तुम्ही कुठं बी जायचं नाही। ठीक आहे, मग आज जाऊन काय तो निर्णय घेऊ। उगा गावापुढे तमाशा नग। राणा, भांडण करू नगस। मला काय हौस आहे भांडण काढायची? पण गोदक्का, हे समजा जे काय चाललंय का नाही ते काय बरोबर नाही बघ। हे बघ, आपण आज जाऊन त्याला समजून सांगूया। हा, चल। राणादा, का तमाशा करायलायस? मी का तू?
राणा भाऊजी, तुमचं चुकतंय. वहिनी साहेब, राणा तुमचा मोठा दीर आहे आणि मोठ्यांचा मान राखणं ही या खानदानाची परंपरा आहे. वा, हे भारी आहे. म्हणजे आम्ही जेव्हा आमचं मत मांडलं तेव्हा खानदान मिंदान नाही, आणि आता बरं तुम्हाला खानदानाची परंपरा ध्यानात आली. तुला घरातली माणसं महत्वाची आहेत किती परकी बाई? अहो, लगीन करून नवराळ टाकून पळून आलेली बाई म्हणा. बस झालं वहिनी, उगा जिजाची बदनामी करू नका. बदनामी कसली? खरं तेच बोलतोय आम्ही. आणि झाली तर झाली बदनामी. तुला एवढा पुळका का? कारण जिजा माझी दोस्त आहे. ए, दोस्ती घराबाहेर हा, आत नाही. माझं बी 1000 दोस्त आहेत. आणू सगळ्याच नाही आणू काय? खुळ्यासारखं काहीतरी बोलत राहायचं नुसतं. सूरज, होता का? बस कर आता तू. सारखं आपलं सूरज सूरज सूरज, दुसरं काही येतं का नाही बोलायला? सूरज, गोदाकाचा अपमान केला मी खपवून घेणार नाही सांगून ठेवतोय. नंदिताचा खपवलाच नवा, मग आता गोदाकाचा बी खपवून घे. तुलाही बोलतोयस. मी अजून बोलायला नाही, पण तुझं घरच्या मालकासारखा वागलास की नाही, माझं बोलल्याला सहन व्हायचं नाही तुला. सूरज, अरे काय चाललंय हे समज? तुझ्या लाडक्या लेकाला विचार, आणि मला काय बोलते का सारखं? एवढं चुकते त्याचं काय नाही तुला? काय चूक आहे माझी? राणा भाऊजी, खरं खरं सांगा, तुमचं आणि त्या जिजाचं काय नातं आहे? जिजा माझी फकस्त दोस्त आहे. नाही, नुसती दोस्त नाही. नुसती दोस्ती असती तर तुमच्या सख्या भावाला असं घालून पडून बोलला नसता हो तुम्ही. लहानपणापासून असंच आहे याचं. कायम मला चुकीचं ठरवलं सगळ्यांनी. या सगळ्यांनी सांगायचं आणि मी ऐकायचं. हे बघ, तो जमाना गेला आता. अहो, तुम्ही जरा गप्प बसा, उगा वाद नको. राणादा, अंजली वहिनींसारखी दिसती म्हणून त्या बाईच्या प्रेमात बिमात पडायला नाहीस ना? बघ हा, नाहीतर अंजली वहिनींसारखी ही बाई बी तुला फसवून जेलात टाकायची आणि निघून जायची. या असल्या बाजार बसवायलाही बघितल्यात मी. सूरज, ए बाबांनो, सरका माझं, सरका सरक. बसायचं. अरे काय चाललंय हे? पाया पडू काय मी तुमच्या दोघांच्या? माझं ठरलंय आणि मी जिजाला शब्द दिलाय. जिजा दुसरीकडे कुठं बी जाणार नाही, ती इकडं आपल्या घरातच राहणार. मग आम्ही बी निर्णय घेतलाय, त्या बाईला घरात पाऊल ठेवू देणार नाही. का? अहो, का म्हणजे काय विचारताय सर राणा भाऊजी? अहो, ती बाई सरळ सरळ फसवायला हो तुम्हासनी. तिच्या नवऱ्याला बी असंच फसवून इथं आल्या. हे बघा, जिजाचं लगीन झालेलं नाही वहिनी. बरं, जिजाचं लगीन झालेलं नाही, मग तिला तुमच्या डोसक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला लावा. अहो, लगीन झाले का नाही ते खरं खोटं करूया. ठीक आहे, पण हा, लगीन झालं नसेल तर मग जिजा आपल्या घरात येणार. पण झालं असल तर त्या बाईने या उंबऱ्याच्या आत पाऊल टाकायचं नाही. चालेल? राणा भाऊजी, आपल्यातली भांडणं मिटवण्याचा हा एकच मार्ग दिसतोय आम्हाला. ठीक आहे, चला. हे जिजा, राणा भाऊजी तुला एक प्रश्न विचारतील आणि त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं.
प्रश्न? वय विचारा. असं नाही, राणा भाऊजींच्या डोसक्यावर हात ठेवून शपथ घेऊन खरं काय ते सांगायचं. म्हणजे म्हणजे राणा भाऊजी इकडे या. हात ठेव. राणा भाऊजींच्या डोसक्यावर हात ठेव. विचारा राणा भाऊजी. सांगा, तुमचं लगीन झालंय का नाही? का? काय झालं? झालंय का नाही म्हणायचं? सांगा की खरं काय ते. सांग तुझं लगीन झालं नाही म्हणून. सांगा की काय ते. बघा, झालं ना हो समाधान? अहो, ही बाई तुमच्याशी खोटं बोलत होती, फसवत होती तुम्हासनी. आता तरी समजलं ना? नाही नाही नाही. मी नाही काय नाही. लगीन झालेला असून मी लगीन झालं नाही म्हणून आमच्या घरात घुसाय बघत होतीस तू. राणा भाऊजी, हिनं आधीच आपल्या जमिनीचा तुकडा बळकवलाय आणि आता अख्खी इस्टेट गिळायचा डाव आहे हिचा आणि त्या श्रीहरीचा. नाही नाही, तो श्रीहरी माझा नवरा नाहीये. वय, मग कोण आहे तुझा नवरा? कोण का असं ना, तुला ही बाई फसवत होती, कळलं ना मग तुला? तुमच्यासाठी मी माझ्या घरातल्यांसंगत वाद घातला आणि तुम्ही मला फसवायला निघाले वय. नाही, असं काय बी नाही. कसं आहे मग? हा, आधी लगीन झालं नाही असं कसं म्हणलीस तू? राणा भाऊजी, आता जसं ठरलंय का नाही तसं सांगा हिला. इथनं पुढं मला तुमचं तोंड बी बघायचं नाही. तर जे काय ते तुमचं तुम्ही बघून घ्या. जावा तुम्ही. चला आता आत. नाही, इथला तमाशा आटपलाय आता. राणा भाऊजी, तुम्ही चला. आओ आओ.
जवळची वाटत्यात तीच माणसं का फसवत्यात? राणा भाऊजी, अहो चिडलायसा का आमच्यावर? राणा भाऊजी, अहो आम्ही वाईट वागणार नाही, कायम चांगुलपणाने वागू अशी शपथ घेतली होती हो आम्ही. पण आज आम्हासनी ती शपथ मोडावी लागली. अहो काळजावर धोंडा ठेवून मोडल्या ती, फक्त तुमच्यासाठी. आता तुम्हासनी बी माहीतच आहे की अहो महाभारतात श्रीकृष्णाने बी शस्त्र हातात घेणार नाही अशी शपथ घेतली होती बघा. पण अखेरीला काय झालं? त्यांना बी सुदर्शन हाती घ्यावंच लागलं. का? पांडवांच्या भल्यासाठीच. राणा भाऊजी, तुमच्या भल्यासाठी आम्ही आमचा चांगुलपणा विसरलो बघा. आज तुमच्या संगत भांडायचं पाप केलंय हो आम्ही. पण या घराच्या भल्यासाठी काय बी पाप करावं लागलं तरी आम्ही करणार बघा. नरकात गेलो तरी चालेल, पण या घरावर कुठली बी आच येऊ देणार नाही. नाही तरी बरं, अहो तुमच्या समोर त्या जिजाचा खोटेपणा उघड झाला. अहो आम्ही तुम्हासनी सांगतोय राणा भाऊजी, ती बाई फसवायला लागली तुम्हासनी. आज तिला हकललं इकडनं, परत त्या बाईच्या वाट्याला जाऊ नकासा. अहो तिचं त्या श्रीहरीचं जे काही प्रकरण आहे ते त्यांचं त्यासनी बघू द्या की, आपण मध्ये पडायचं नाही. काय राणा भाऊजी,